या नमस्कार. शंकरराव सरदेशपांडे प्रथम स्मृती कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मी स्वागत करते. नांदेड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते शंकरराव सरदेशपांडे आणि आमचेच आवडते आजोबा आप्पा यांचं गेल्या वर्षी ऑगस्ट रोजी आकस्मिक निधन झालं. साऱ्या जगावर कोसळलेलं महामारीचं संकट कोणाच्याही ध्यानीमनी नसताना आमच्या सरदेशपांडे परिवारावरही कोसळलं. मात्र म्हणतात ना, नियतीपुढे कोणाचेच काही चालत नाही. आप्पांच्या स्मृती फक्त आमच्याकडे उरल्या आहेत. त्यांच्या विविध आठवणी जागवत मागचं वर्ष कसं सरलं ते कळलंच नाही. त्यांची ही प्रथम स्मृती जागवण्यासाठी आज सरदेशपांडे परिवारातर्फे आजच्या या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्त तुम्हा सर्व उपस्थितांचे आणि आजचे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर मुकुंद दातार यांचे मी देवश्री मनपूर्वक स्वागत करीत आहे. आमचे आप्पा जाऊन पाहता पाहता वर्ष झालं. लहानपणापासून संघाच्या संस्कारांनी प्रेरित होऊन कार्य करणारे आमचे आप्पा यांचा मूळ पिंड समाजसेवेचाच होता. बाहेर समाजसेवा करणारे आप्पा घरातही कोणाचे वडील, काका, मामा, दीर, सासरे आणि सर्वात मुख्य म्हणजे आम्हा सर्व नातवंडांचे आवडते आणि प्रेमळ आजोबा. या नात्याने सर्वांनाच प्रिय होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची एक छोटीशी झलक दाखवणारी ध्वनी चित्रफित आपण पाहणार आहोत. वरद ध्वनी चित्रफित सुरू करूया. हो, एकच मिनिट देवश्री. वत्सले मातृभूमे, नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही प्रार्थना ऐकली की आम्हा सर्वांनाच आमच्या आप्पांची म्हणजे शंकरराव सरदेशपांडे यांची हमखास आठवण होते. या प्रार्थनेने प्रेरित होऊनच आप्पांनी आपले सारे आयुष्य संघासाठी वेचले. त्यांची संघभक्ती हीच त्यांची खरी ओळख होती. नांदेडच्या होळी भागातील सरदेशपांडे या राजघराण्यात त्यांचा जन्म झाला होता. राजघराण्यात जन्म घेऊनही आप्पांवर मात्र लहानपणापासून संघाचे संस्कार होते आणि त्यामुळेच त्यांनी कळत्या वयापासून साधेपणाने जीवन जगण्याचा मंत्र स्वीकारला. 1950च्या दशकात नांदेड येथे जिल्हा कार्यवाह डॉक्टर स. बा. जोशी यांच्या समवेत आप्पांनी संघाचे एकनिष्ठ स्वयंसेवक म्हणून कार्य केले. भूतपूर्व सरसंघचालक श्री गोळवलकर गुरुजी यांच्या आप्पांच्या घरात केलेला मुक्काम हा त्यांच्या संघनिष्ठेची प्रचिती देतो. आप्पांनी त्या काळात पदवीपर्यंत शिक्षण घेतले होते. इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व होते. बँकेत चांगली नोकरी मिळालीही होती. मात्र केवळ रात्रपाळीची ड्युटी करून संपूर्ण दिवस संघाच्या कामासाठी मिळेल म्हणून त्यांनी उस्मानशाही मिलमधील नोकरी पत्करली. मिलमध्ये काम करताना ते तळागाळातील कामगारांच्या मध्ये अधिकाधिक रमायचे. त्यांच्या सुखदुःखात सामील व्हायचे. त्यामुळे सर्व स्तरातील असंख्य कामगार त्यांचे मित्र होते. तसेच सर्वच पक्षात त्यांचे घनिष्ठ मित्र होते. तरीही संघाची तत्वनिष्ठता त्यांनी राजकारणातही पाळली. आणीबाणीच्या काळात नांदेडमध्ये अटक झालेले ते पहिले संघ स्वयंसेवक होते. देशाच्या राजकारणात अनेक स्थित्यंतरे झाली, मात्र आप्पांची संघनिष्ठता कायम राहिली. संघ, जनसंघ आणि नंतर भाजप असा आपला राजकीय प्रवास निष्ठेने चालवताना आप्पांनी राजकारणात देखील पक्षातीत मैत्री कायम ठेवली. नांदेड नगरपालिकेत जनसंघाचे नगरसेवक म्हणून काम करताना विविध पक्षातील दिग्गज नगरसेवकांशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती.
जनहिताच्या कामांना कोठेही अडथळा येऊ नये यासाठीच आप्पांनी या मैत्रीला प्राधान्य दिले. त्यांच्या या घनिष्ठ मैत्रीचे नमुना दाखल एक उदाहरण देता येईल. जेव्हा हरिभाऊ बागडे विधानसभेचे अध्यक्ष होते तेव्हा ते एका कार्यक्रमानिमित्त नांदेडला आले असताना त्यांना आप्पांना भेटण्याची तीव्र इच्छा झाली. तेव्हा कोणतीही पूर्वकल्पना न देता ते स्वतःहून आप्पांचे लोकमित्रनगरमधील घर शोधत शोधत आप्पांच्या घरी गेले आणि त्यांची त्यांनी भेट घेतली. त्यांचा जनसंपर्क खूपच मोठा होता. होळी भागात फार पूर्वीपासून असलेले श्री रामचंद्र संस्थान हे सरदेशपांडे कुटुंबाचेच आहे. या संस्थानातर्फे दरवर्षी होणाऱ्या रामजन्मोत्सवाचा उत्सव नेटका व्हावा म्हणून आप्पा खूपच परिश्रम घेत असत. तसेच होळी भागात असलेल्या भारत विद्यालय आणि संस्कृत पाठशाळा नावारूपास आणण्यात आप्पांचा मोलाचा सहभाग होता. नगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करताना देखील त्यांनी अनेक सांस्कृतिक उपक्रम राबवले आणि नांदेडच्या नागरिकांना सांस्कृतिक सुखाचा आनंद मिळवून दिला. अगदी सुरुवातीला सरदेशपांडे घराण्यात एकत्र कुटुंब पद्धती होती. घरात अनेक माणसांचा वावर असायचा. त्या सर्वांशी सलोख्याने वागताना आप्पा आपल्या कर्तव्याला कधीही चुकले नाहीत. त्यांचे एक ज्येष्ठ बंधू रामराव यांचे अकाली निधन झाले. त्यांच्यानंतर आप्पांनी त्यांच्या पत्नी जानकी काकूंचा शेवटपर्यंत अतिशय चांगला सांभाळ केला. तसेच आपल्या घरात त्यांनी काही गरजू मुलांनाही ठेवून घेतले आणि त्यांना आपल्या मुलांसारखेच वागणूक देऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल केले. आप्पा हे खऱ्या अर्थाने समाजसेवक होते असेच म्हणावे लागेल. आप्पांच्या सुदैवाने त्यांना सहधर्मचारिणी म्हणून माझी आजी प्रभावती हिची सुद्धा मोलाची साथ मिळाली. आणीबाणीच्या काळात आप्पा कारावासात असताना त्यांच्या माघारी त्यांनी अतिशय समर्थपणे घर सांभाळले. जसा त्यांच्या असंख्य मित्रांचा कळवळा तसाच घरांमध्ये सातत्याने आम्हा नातवंडाचा लळा. नातवंडांमध्ये खेळताना ते अगदी लहान मुलासारखे रममाण होऊन जायचे. दुर्दैवाने आप्पा आज आपल्यात नाहीत, मात्र त्यांच्या असंख्य आठवणी सरदेशपांडे परिवारातील प्रत्येकाच्या मनात घर करून राहिल्या आहेत हे मात्र निश्चित. आजच्या त्यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त सरदेशपांडे परिवारातील प्रत्येकाकडून त्यांना भावपूर्ण आदरांजली. नमस्ते. धन्यवाद वरद. आप्पांचा हा जीवनपट पाहिला की 4 ओळी आठवत आहेत ज्या त्यांच्या निकटवर्तीय चंद्रशेखर जहागीरदार यांनी त्यांच्या बद्दल म्हणाव्यात असं वाटतं. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. गुरु ठाकूर यांच्या या ओळी आहेत. कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे पुढे जाण्याआधी मी शंकरराव सरदेशपांडे यांच्या स्नुषा सौ मृणाल देशपांडे यांना दीप प्रज्वलित करते. वरद स्पॉटलाइट. शुभंकर, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं मे देव सर्वकार्येषु सर्वदा.
धन्यवाद मामी आणि भाग्यश्री गणेश वंदना केली. तीर्थरूप स्मृतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आजच्या ऑनलाईन कार्यक्रमात मी पुन्हा एकदा सगळ्यांचे स्वागत करते. आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते म्हणून आपणास डॉक्टर मुकुंद दातार यांच्यासारखे सात्विक आणि व्यासंगी व्यक्तिमत्व लाभले आहे. त्यांना मी तुम्हा सर्वांना थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. डॉक्टर मुकुंद रघुनाथ दातार यांचे नाव केवळ पुण्यात तर महाराष्ट्र देवश्री, तुझा आवाज येत नाहीये. सॉरी, माझं म्यूट झालं चुकून. आता येतोय आवाज? हो, आता एकदम परफेक्ट. पुन्हा एकदा सुरुवात करते. डॉक्टर मुकुंद रघुनाथ दातार यांचं नाव केवळ पुण्यात नव्हे तर महाराष्ट्राच्या साहित्य व संस्कृती क्षेत्रात आज त्याने घेतले जाते. मूळचे ते कोल्हापुरातील कुरुंदवाड या गावचे. MA संस्कृत अशा उच्च पदव्या घेतल्यानंतर त्यांनी अनेक वर्ष महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले. अध्यापकाचे काम असताना त्यांनी संत एकनाथांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्व या विषयावर PhD ही केली. नंतर ते त्याच महाविद्यालयाचे प्राचार्यही झाले. संत साहित्य आणि अध्यात्म विचार या संबंधी त्यांची आतापर्यंत 18 पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये संत कवी एकनाथ वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी, वारकरी विश्व आणि समर्थ रामदास, तुका म्हणे, भगवद्गीता काय शिकवते, संस्कृती आणि साहित्य, सांस्कृतिक आदी महत्वाच्या ग्रंथांचा समावेश आहे. पुण्यातील सावित्री विद्यापीठातील संत ज्ञानदेव अध्यासनाचे प्रमुखही म्हणून त्यांनी पाहिले. पुण्यातील गीता मंदिराचे ते गेल्या 10 वर्षापासून अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच गीता दर्शन मासिकाचे ते सल्लागार संपादकही आहेत. लेखणी बरोबरच वाणी डॉक्टर मुकुंद दातार यांचे प्रमुख वैशिष्ट्य ते आता तुम्हाला येईलच. संत आणि संस्कृती हा आजच्या व्याख्यानाचा विषय आहे. मी त्यांना विनंती करते की मूल्य विचार व्यक्त. डॉक्टर मुकुंद दातार. सरदेशपांडे या कुटुंबाशी संबंधित नातेवाईक मंडळी आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे राष्ट्रभक्त सुहृदजन हो. आता आपण ध्वनी चित्रफीत पाहिली आणि आदरणीय अप्पांना तथा माननीय शंकरराव सरदेशपांडे यांना त्यांच्या पुण्यस्मृतीला आपण सगळ्यांनी विनम्रपणे आणि कृतज्ञतापूर्वक आदरांजली अर्पण केली. तीर्थरूप अप्पांचा काही परिचय मला होता, काही संघ माध्यमातून त्यांच्या कर्तृत्वाच्या कथा ऐकूनही माहिती होत्या, पण आत्ताच्या ध्वनिचित्रफितीमुळं सगळ्याच गोष्टींची उजळणी झाली आणि एका अर्थानं एका समर्पित जीवनाचं दर्शन, राष्ट्रासाठी समर्पित जीवनाचं दर्शन हे आपल्या सगळ्यांना अक्षरशः 5 मिनिटात पण शिंपल्यात समुद्र त्या पद्धतीनं घडलं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की संघ कार्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्य आता काही दिवसात 100 वर्ष पूर्ण करेल. या संघाचे स्वयंसेवक असणारे अप्पांच्या सारखे
आपल्या भारत देशामध्ये अक्षरशः असंख्य कार्यकर्ते आहेत. आप्पा हे त्यांचे एक प्रातिनिधिक स्वरूप आहे. त्या सगळ्या दीपमाळेतील एक तेजस्वी दीप आहे. पण या सगळ्या मंडळींनी जो माझा नंतर विषय येणार आहे, संत आणि संस्कृती, त्याची एका अर्थानं प्रस्तावना आहे की या माणसाने आपल्या आयुष्याचं ध्येय कोणतं ठरवलं. त्याने ध्येय ठरवलं की राष्ट्रहित सर्वतोपरी, वैयक्तिक जीवन सुद्धा समष्टीसाठी. आपल्याला संघाच्या माध्यमातून मनुष्य निर्माण करायचं आहे आणि अशी माणसं निर्माण झाली तर राष्ट्र निर्माण होतं, ही त्या मागची भावना आहे. तीर्थरूप आप्पा हे माझ्यापेक्षा 10 वर्षांनं वडील आहेत, थोडे मागच्या पिढीत आहेत. परंतु त्यांना काय किंवा मला काय, संघाची काही नित्यशा म्हटली जाणारी पद, त्यांचे प्रारंभ आज आठवतात आणि त्याचा उल्लेख करावासा मला वाटतो. संघाच्या एका पदामध्ये म्हटलं होतं, पद्यामध्ये म्हटलं होतं, असो आम्ही सुखाने पत्तर पायातील, मंदिर उभवणे हेच आमुचे शील. किंवा आप्पांच्या जीवनाला पूर्ण लागू पडतं, संघ हीच जीवन गाथा, जगतास देव मानवता. असं कार्य करायचं जे प्रभू रामचंद्रांसारखा नेता लागतो. आणि पूजनीय गोळवळकर गुरुजींच्या रूपानं तो लाभला. आणि मग आप्पांच्या सारख्या असंख्य संशकांच्या ओठातून शब्द आले, श्वास हे निश्वासले निष्ठे तुनी नेत्यावरी, आम्हीच जीवन अर्पिले. अशा प्रकारची भावना त्यातून व्यक्त झाली. ही सगळी पद लक्षात घेतली तर काय मनःपिंड घडला होता, काय स्वभाव घडला होता, हे आपल्या लक्षात येतं. आणि मग माझ्या मनात विचार येतो की तीर्थरूप आप्पा काय, ही सगळीच माणसं परमपूजनीय डॉक्टरजींच्या, डॉक्टर हेडगेवारांच्या स्वप्नातले संघसंस्थक होते, स्वप्नातले संघसंस्थक. आणि याची प्रचिती नित्यशः शाखेतून आलीच. पण जे एक दुःशासन पर्व आपल्या भारतवर्षात निर्माण झालं, आणीबाणीच्या रूपानं दुःशासन, त्या पर्वामध्ये 19 महिन्यात मिसाबंदी म्हणून नाशिकच्या कारावासात त्यांना कष्ट भोगावे लागले. आणि देवघरातल्या नंदादीपातल्या जोडवातीप्रमाणे घरी असणाऱ्या प्रभावती वहिनींनी हे सारे कष्ट झेलले. अशा असंख्य संघसंस्थकांच्या त्यागातून आज भारतवर्षामध्ये असणारी राजवट, आज भारतवर्षामध्ये असणारं कार्य देशाच्या पातळीवर हे आकार घेतंय, हे लक्षात घेतलं पाहिजे. 1-2 उल्लेख करावेसे वाटतात जे चित्रफितीत आलेत, पण मला ते जरा जास्त जाणवतात. की मी म्हटल्याप्रमाणे 1950च्या दरम्यान, 52च्या दरम्यान एखादी व्यक्ती पदवीधर असेल, इंग्रजीवर प्रभुत्व असेल, तर ती सहजपणे वकील झाली असते आणि वकिली करून खोऱ्यानं पैसा ओढला असता. काही अशक्य नव्हतं. पण हे सगळं सोडायचं आणि उस्मानशाही मिलमध्ये रात्रपाळी स्वीकारायची, कामगारांच्या सुखदुःखाशी समरस व्हायचं, अंत्योदय झाला म्हणतात त्याचा साकार रूप घडवायचं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की संघ संसेवक जो असतो तो संघ संसेवकच असतो. तो राजकीय पक्षात काम करेल, परंतु त्याचा मनपिंड हा अजात शत्रू असतो. म्हणजे सर्व पक्षातली माणसं आपलीच आहेत, ही भावना पाहिजे. मला एक गोष्ट आठवते, आपल्याला ती जरा महत्वाची वाटेल म्हणून सांगतो. जुनी गोष्ट आहे, काही दशकांपूर्वीची आहे. त्या कालखंडामधले संघ जनसंघाचे एक मोठे नेते, त्यांना एका स्वयंसेवकाने विचारलं, खूप जुनी गोष्ट आहे ना, की येत्या निवडणुकीमध्ये आपले किती खासदार निवडून येतील? त्या नेत्यानं सांगितलं, जे जे निवडून येतील ते ते आपलेच खासदार आहेत. हा,
जनसंघाचे किती निवडून येते विचारात असाल तर अमुक अमुक निवडून येतील. हे उद्गार लक्षामध्ये घ्या. सारा समाज आपला आहे, गुणदोषा सकट आपला आहे. त्याला जवळ करायचं, त्याचं संस्कृती संवर्धन करायचं, त्याच्यातून राष्ट्र निर्माण करायचं. कारण संघ हे साध्य नाही आहे, राष्ट्रहित हे साध्य आहे. आणि संघ एक साधन आहे, ते अत्यंत पवित्र आहे. पण त्या साधनेनं, त्या साधनाच्या साह्यानं साध्य करायचंय, आणि ते आहे परम वैभवम नेतुम एतत् स्वराष्ट्रम. पुन्हा एकदा माझ्या भरतभूमीला नुसती सुवर्णभूमी म्हणून नव्हे, महासत्ता म्हणून नव्हे, तर जगद्गुरु म्हणून मान मिळाला पाहिजे. आणि यासाठी कष्ट करायचे. मग असे उल्लेख केल्याप्रमाणे असो आम्ही सुखाने पत्तर फत्तर पायातील मंदिर उभवणे हेच आमुचे शील. आणि येत्या 2 वर्षात अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहतंय, आणि त्याच्या माध्यमातून राष्ट्र मंदिरही उभं राहणार, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. त्यासाठी या राष्ट्र यज्ञामध्ये तीर्थरूप अप्पांसारख्या व्यक्तींनी आपल्या जीवनाची समिधा अर्पण केली आहे, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यांच्या पुण्यस्मृतीला, प्रथम वर्ष पुण्यस्मृतीला अशी शब्दरूप भावांजली अर्पण करणं एक संघ संयोजक म्हणून आणि एक विचारक म्हणून मला आवश्यक वाटलं, म्हणून आपल्या सर्वांच्या साक्षीनं ती आदरांजली अर्पण केली. आता मला सुचवलं गेलं त्याप्रमाणे हाच धागा पकडून काही एक विचार यात्रा तुम्ही आणि मी मिळून करावी, अशा प्रकारची अपेक्षा आहे. मी त्याला व्याख्यान म्हणण्यापेक्षा विचार यात्रा म्हणतो. आणि त्याचं प्रमेय आहे संत आणि संस्कृती. हे प्रमेयच मी आपल्याला आधी सांगतो, आणि मग या प्रमेयाचा आवश्यक तसा विस्तार करत जातो. आपण सगळ्यांनी सहृदयतेनं या विचार यात्रेमध्ये, जगन्नाथाच्या रथामध्ये सहभागी व्हावं, अशी मी नम्र विनंती करतो. काय प्रमेय आहे? प्रमेय आहे संत आणि संस्कृती. पण म्हणजे काय? म्हणजे काय तर प्रमेय आहे, संकल्पना आहे की संत म्हणजेच संस्कृती, आणि संस्कृती म्हणजे सुसंस्कारित समाज. सुहृदजन हो, जरा हे प्रमेय लक्षामध्ये घ्या, म्हणजे पुढच्या सगळ्या गोष्टी सोप्या होत जातील. संत म्हणजेच संस्कृती, संत म्हणजेच संस्कृती. आणि संस्कृती म्हणजे ती ग्रंथालयातल्या पुस्तकात नसते. संस्कृती म्हणजे सुसंस्कारित समाज. मगाचा धागा राष्ट्र निर्माण, त्यासाठी मनुष्य निर्माण. आणि मनुष्य निर्माण व्हायचं करणं म्हणजेच सुसंस्कारित समाज. आता ह्या प्रमेयाचा विचार करायला लागलो तर संत म्हटलं ना आपण प्रथम, मग संत कुणाला म्हणायचं? खूपदा असं घडतं बघा की काही शब्द आपण सरसकट आणि सढळपणे वापरतो. आपण संत कुणालाही म्हणतो, पण कुणालाही संत म्हणणं बरोबर नाही आहे. संतातला जो संतत्वाचा भाग आहे तो ज्यांच्यामध्ये 80% आहे, 90% आहे, 95% आहे, अशी आणखी काही माणसं आहेत, पण त्यांना संत म्हणू नका. ती माणसं कोण कोण आहेत बरं? तर ऋषी हा शब्द आपल्याला माहिती आहे, मुनी हा शब्द आपल्याला माहिती आहे, जपी तपी शब्द माहिती आहेत, योगी सिद्ध शब्द माहिती आहेत, आणि भक्त आणि संत हे शब्द माहिती आहेत. पण या सगळ्या संज्ञांच्या मध्ये अर्थाचा विचार केला, आशयाचा विचार केला तर जरा थोडा फरक आहे. टक्केवारीचा फरक आहे. सगळेच 90%च्या वर आहेत, पण 90 ते 100 मध्ये टक्केवारीचा फरक आहे.
आणि माझ्या दृष्टीनं संत हा 101% आहे. कसं बघा, आपण या प्रत्येक संज्ञेचा भावार्थ काय बघत जाऊया. ऋषी कोणाला म्हणतात? वसिष्ठ ऋषी, विश्वामित्र ऋषी, ब्रह्मर्षी. इथं ऋषी शब्दाचा अर्थ काय? तर वेद वाङ्मयापासून ऋषी शब्द आलाय. ऋषी शब्दाचा अर्थ आहे, त्यातल्या संस्कृत धातूचाच अर्थ आहे द्रष्टा, दूरचं पाहणारा. तो ऋषी, ज्याला मंत्र स्फुरतात, वेद मंत्र स्फुरतात, तो ऋषी. पण संत नव्हे. ऋषीच्या पुढे आपण गेलो तर मुनी, दुर्वास ऋषी, अमुक तमुक मुनी असा आपण उल्लेख करतो. उदाहरणार्थ शुकमुनी म्हणतो आपण, ज्याने भागवत सांगितलं. आता शुकमुनी, भागवत सांगणारे मुनी म्हणजे काय? ऋषी का म्हटलं नाही त्यांना? तर मुनी शब्दाचा अर्थ आहे मनन करणारा, चिंतन करणारा, उद्बोधन करणारा, तो मुनी. जपी तपी याकडे आपण गेलो तर जो जपध्यान करतो तो जपी. जो तपश्चर्या करतो, अगदी घनघोर तपश्चर्या करतो, त्याने तेजस्विता प्राप्त होते, तो तपी. योगी कोणाला म्हणायचं? तर आपल्याला पातंजल योग, अष्टांग योग माहिती आहे, पण पतंजल मुनीच्या आधी सुद्धा भगवद्गीतेत 6व्या अध्यायात योग आहे. आणि योग हे आपल्या वेदांत तत्वज्ञानाचं प्रात्यक्षिक आहे. त्या योगाचा अभ्यास करणारा तो योगी. आता याच योग मार्गाने वाटचाल करताना काही जणांना सिद्धी प्राप्त होतात, महासिद्धी प्राप्त होतात, अष्टमहासिद्धी प्राप्त होतात. अशा व्यक्तींची ओळख सांगायची तर ही सगळी सिद्ध मंडळी आपल्याला अवतारी पुरुष म्हणून माहिती आहेत. महाराष्ट्रात अवतारी पुरुष होऊन गेलेत. हे अवतारी पुरुष हे सिद्ध पुरुष आहेत. योगापेक्षा वेगळे आहेत, योगाच्या मार्गाने पुढे गेले आहेत, पण थोडे वेगळे आहेत. भक्त कुणाला म्हणायचं? तर भक्त त्याला म्हणायचं की जो सगुणावतार ईश्वर परमेश्वर याची उत्कट भक्ती करतो. उत्कट, त्याला भक्त म्हणायचं. पण या सगळ्यापेक्षा म्हणजे कोण कोण? ऋषी, मुनी, जपी, तपी, योगी, सिद्ध, भक्त यापेक्षाही हे सगळे 90% पुढे आहेत. पण यापेक्षाही संत 101% आहे. कारण त्याच्यापाशी 2 मोठ्या गोष्टी आहेत. तो भक्त तर आहेच, मी पुढे सांगणार आहे उदाहरण तुम्हाला. पण ज्याप्रमाणे तो सगुणाची भक्ती करतो तसंच तो निर्गुणाचं चिंतन करतो, त्याला संत म्हणतात. हे खास लक्षात घ्या. भक्त आहेच, सगुणाची भक्ती तो उत्कटपणे करतो, पण या उत्कट भक्ती बरोबर, सगुणाच्या भक्ती बरोबर तो निर्गुणाचं स्मरण करतो. आणि मग सगुण निर्गुण हा एकवटून जेव्हा त्याचं उपास्य दैवत समोर येतं तेव्हा त्याला आपण संत म्हणू शकतो. हे लक्षामध्ये घेतलं पाहिजे. म्हणून विचार यात्रेतला पहिला संदर्भ, पहिला मुद्दा म्हटलं तरी चालेल, हा स्पष्ट होतो की मी जेव्हा संत आणि संस्कृती म्हणतो तेव्हा संत शब्द मला सढळपणे नाही वापरायचा, सरसकट नाही वापरायचा. तर मला संत हा सगुण निर्गुणाची पूजा करणारा, स्मरण करणारा, आणि पुढचा उल्लेख करतो आत्मोद्धाराबरोबर लोकोद्धार करणारा तो संत. आत्मोद्धार, मोक्ष प्राप्ती हे कर्तव्य आहे आपलं मनुष्याचं, पण आत्मोद्धारा इतकाच लोकोद्धार महत्वाचा आहे. किंबहुना लोकोद्धार केला नाही तर आत्मविकास पूर्णच होत नाही, असं वेद वाङ्मयातला ऋत धर्म सांगतो. ऋत आपण अथर्वशीर्षामध्ये उल्लेख करतो बघा, सत्यं वच्मि ऋतं वच्मि. ऋत हे सत्य, सत यापेक्षा वेगळं आहे, कारण तिथं समष्टी आहे.
परमेष्टी आहे, व्यष्टी आहे, पण समष्टी आहे हे आणखी पुढे स्पष्ट होईल. मग संत कोण बरं? तर सगुण निर्गुण, आत्मोद्धार लोकोद्धार. आणि हा विचार केला की अभ्यासातून ध्यानात येतं, ज्याला आपण संत म्हणतो ना, ते काही पुंडलिक मुनींच्या पासून, ज्ञानदेवांच्या पासून मध्ययुगातच निर्माण झालेले नाहीत, तर संत मी ज्या अर्थानं म्हणतो आत्मोद्धार आणि लोकोद्धार, त्या अर्थानं संत हा शब्द थेट भगवद्गीता ज्या ग्रंथामध्ये आहे त्या महाभारत ग्रंथामध्ये आहे. किती प्राचीन झालं बघा. आपलं इसवी सनाचं 21वं शतक सुरू आहे, त्याच्या मागं 5000 वर्ष, म्हणजे आजच्या मागं 7000 वर्ष किंवा किमान 5000 वर्ष, म्हणजे इसवी सन पूर्व 3000 महाभारताचा काळ आहे किमान. कमाला माहिती नाही. आणि इतक्या कालखंडात संत शब्द आहे? हो आहे. त्याचं उदाहरण सांगायचं तर महाभारतामध्ये एकूण 18 पर्व आहेत. 18. आणि त्या 18 पर्वातलं एक पर्व आहे आरण्यक पर्व. पांडव जेव्हा वनवासात होते ना अरण्यात, त्या कालखंडातलं पर्व आरण्यक पर्व. आणि जेव्हा ते झोपडी बांधून राहत होते वनवासात अज्ञातवास नंतर, तेव्हा त्यांना भेटायला अनेक ऋषी यायचे आणि त्यांना युधिष्ठिर अनेक प्रश्न विचारायचा आणि ज्ञान संपादन करायचा, अशी महाभारताची रचना आहे. त्यात एक प्रसंग असा घडतो की युधिष्ठिर सोडून 4 भाऊ हे वनामध्ये विहार करत असताना, जात असताना त्यांना तहान लागली. एका तळ्याकाठी गेले आणि त्या तळ्यातलं पाणी तहान लागल्यामुळं त्यांनी सहजपणे प्राशन केलं. ते जलप्राशन केल्यानंतर आश्चर्य म्हणजे तर 4ही बंधू बेशुद्ध पडले. युधिष्ठिराला लक्षात येणं बंधू गेले कुठं, म्हणून तो शोध घेत त्या तळ्याकाठी आला, तेव्हा दिसतात तर 4ही बंधू बेशुद्ध पडलेले. आता युधिष्ठिर हा धर्मराज आहे आणि म्हणून त्याला अंतर्ज्ञानानं लक्षामध्ये आलं की या 4 बंधूंनी काही चूक केली आहे. शोध घेताना म्हणजे मानसिक शोध घेताना लक्षात आलं की त्या तळ्याचा रक्षक एक यक्ष आहे आणि त्या रक्षकाची परवानगी न घेता जलप्राशन केलंय, म्हणून त्याने या 4 भावांना शिक्षा दिली. तेव्हा युधिष्ठिरानं, धर्मराजानं यक्षाची प्रार्थना केली. विचारलं, खरं घडलंय, माझ्या भावांच्याकडनं चूक घडली आहे, पण शापाला उशाप काय, चुकीला क्षमा कोणती? त्यानं उत्तर दिलं, मी तुला काही प्रश्न विचारेन, कारण तू धर्मराज आहेस ना, त्याची मला उत्तर दे, माझ्या ज्ञानात भर पडू दे, मग तुझ्या भावांना मी शुद्धीवर आणीन. आणि मग हा जो संवाद रंगला, याला महाभारतामध्ये यक्ष प्रश्न म्हणतात. आजही त्याची आठवण करावी असे ते यक्ष प्रश्न आहेत. त्या यक्ष प्रश्नातला एक छान प्रश्न असा आहे, मोठा विलक्षण सुंदर प्रश्न आहे. यक्षानं युधिष्ठिराला विचारलं, को दिक, दिशा कोणती? आता आपण वाचायला लागलो तर चकित होतो. अहो, दिशा कोणती म्हणजे काय? 4 प्रमुख दिशा, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. हे यक्षाला माहिती नाही आणि तो विचारतो को दिक, दिशा कोणती? पण लक्षात घ्या, दिशा कोणती हा जुजुबी प्रश्न नाहीये. दिशा कोणती म्हणजे जीवनाची दिशा कोणती, मनुष्य यात्रेची दिशा कोणती. म्हणून को दिक, दिशा कोणती, या प्रश्नाला युधिष्ठिर महाभारतात उत्तर देतो, संतो दिक. संत म्हणजेच दिशा. मी म्हणतोय ना, संत म्हणजे संस्कृती, संत म्हणजे दिशा. माणसानं आपल्या जीवनाचं सार्थक कसं करावं, कृतार्थ कसं व्हावं, यासाठी दिशा कोणती? संत विचार, संत संस्कार, संत बोध, संत कृपा. म्हणून को दिक, संतो दिक. आणि त्याचा उत्तरार्ध असा आहे की त्याने विचारलं, संत म्हणजे कळलं, पण संता ठिकाणी संतत्व असतं, संता ठिकाणी संतत्व असतं, म्हणजे साध्या भाषेमध्ये साधुत्व असतं. तर यक्षानं पुढचा प्रश्न विचारला, म्हणजे संतांचं लक्षणच विचारलं, व्याख्याच विचारली, कहा साधू, साधू कोणाला म्हणावं?
संतोदिक कहा साधू. साधू कोणाला म्हणायचं? साधुत्व ओळखायचं कसं? महाभारतात उत्तर मिळालंय. किती जुना आहे बघा, प्राचीन आहे बघा. सर्वभूत हितः साधू. जो सर्व भूत मात्रांच्या हितामध्ये समरस होतो. ज्ञानदेवांच्या भाषेमध्ये जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोगो निश्चित जाण माझा. सर्वभूत हितः साधू. कोदिक संतोदिक कहा साधू सर्वभूत हितः. ही झाली महाभारतातली संताची व्याख्या. सगुण निर्गुण, आत्मोद्धार लोकोद्धार विलक्षण आहे, कठीण आहे, सोपं नाही आहे. मोक्षाचा सुद्धा मोह पडतोय, लक्षात घ्या. मोक्षाचा सुद्धा मोह पडतो, तो टाळायचा आहे. आणि याच जगात याच जन्मात लोकोद्धार करायचा आहे. मग महाभारतातल्या संत प्रणित व्याख्येनंतर आता मी ज्याचा उल्लेख केला, माऊली ज्ञानदेव, त्यांच्या म्हणजे वारकरी परंपरेमध्ये संतत्वाची व्याख्या मध्ययुगामध्ये सर्वप्रथम कुणी केली? कुठे महत्वाची गोष्ट आहे. मराठीमध्ये, बोलीभाषा मराठीमध्ये, देशभाषा मराठीमध्ये जी ज्ञानेश्वरी जन्मली, त्या मराठी भाषेमध्ये संत या महाभारती संज्ञेची व्याख्या कुणी केली सर्वप्रथम? तर ज्ञानदेवांच्या भगिनीनं केली. जी साक्षात मुक्तीचा अवतार होती, आदी माया होती, ती मुक्ताबाई. आपला सर्वांना तो ताटीचे अभंग हा प्रसंग माहिती आहे. प्रसंग मी सांगत नाही, त्यातला महत्वाचा मुद्दा लक्षात आणतो, तो पण प्रसंग सर्व परिचित आहे. ज्ञानदेव जगावर रुसले. ही माऊली कधी रुसणे शक्य नाही, ती जगाची माऊली आहे पण रुसली. कारण प्रसंग घडला होता. भिक्षा मागायला गेल्यानंतर आई वडिलांना, त्यांच्या आई वडिलांना शिव्याचाप मिळाले. माणसाला सहन होत नाही. ज्ञानदेव रुसले आणि रुसले आणि ताटी म्हणजे दरवाजा झोपडीचा बंद करून बसले. विचार मनात येतो, जर त्यांनी ताटी उघडली नसती, जर ज्ञानदेव बाहेर आले नसते, जगावरचा रुसवा गेला नसता, तर तुम्हाला मला ज्ञानेश्वरी मिळाली असती. अमृतानुभव, चांगदेव 65, हरिपाठ, अभंगगाथा मिळाली असती. ती मिळाली कारण या दादाची समजूत ताईनं घातली, मुक्ताबाईनं घातली, लहान बहिणीनं ज्ञानियाच्या राजाची समजूत घातली. आणि ते समजूत घालताना मराठीला संत या संज्ञेची व्याख्या मिळाली. काही विलक्षण गोष्ट आहे बघा. काय व्याख्या बरं मुक्ताबाईची? आत्ता जे मी बोललो त्याचा सार आहे, त्याचा नवनीत आहे. संत जेणे व्हावे, जग बोलणे सोसावे, विश्व रागे झाले वन्ही आग, संते सुखे व्हावे पाणी, पाण्यानंच आग विसते. म्हणून विश्वपट वस्त्र, विश्वपट ब्रह्म दोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. केवढा चिद्विलासवाद आहे, केवढं अद्वैत आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि असं अद्वैत, असं संतत्व मिळायला पाहिजे असेल तर पहिली अट आहे, तुम्ही देवाची भक्ती केली पाहिजे, सगुणाची पूजा केली पाहिजे, सगुण पूजन केलं पाहिजे, मग निर्गुण स्मरण. हे ध्यानात घ्या. पहिलीच पायरी नसेल तर दुसरी पायरी शक्य नाही. मग सगुणाची पूजा केली पाहिजे संतानं. यासाठी ज्ञानेश्वर वारकऱ्याची व्याख्या करतात. बघा, मुक्ताबाईनं संताची व्याख्या केली आणि ज्ञानदेवानी वारकरी संताची व्याख्या केली. कशी व्याख्या आहे? ज्ञानदेव स्पष्टपणे वारकरी, कोणी वारकरी? तुम्ही नेहमी सुद्धा व्याख्या करताना म्हणतात त्यातून संतत्व येईल. काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, बाप रखमा देवी वर, विठ्ठलाचा वारी कर. आता उल्लेख झाला ना, तीर्थरूप अप्पांनी, सरदेशपांडे यांनी, शंकररावजींनी राष्ट्रासाठी संघ समर्पित जीवन जगलं. तसं वारकरी बाप रखमा देवी वरूसाठी जीवन जगतो. काया वाचा मने जीवे सर्वस्वे
उदार, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, बाप रखमा देवी वरू, विठ्ठलाचा वारी कर. हा वारी कर शब्दच आपल्या बोलभाषेत वारकरी झालाय. मूळ शब्द वारी कर आहे, वारी करणारा. हा वारी कर म्हणजेच वारकरी. म्हणजे त्याच्यापाशी पुढे मी शब्द वापरणार आहे, आस्तिकता पाहिजे, ईश्वर भक्ती पाहिजे. पण त्याचबरोबर त्याजवळ मगाशी म्हटल्याप्रमाणे निर्गुणाचं चिंतन पाहिजे. ते चिंतन म्हणजे काय बरं? तर ज्ञानदेवांचाच वारसा ज्यांनी पुढे चालवला ते एकनाथ. एका अर्थ ज्ञानदेवांचा अवतार, दुजा अवतार. गोदावरी नदीच्या काठी जन्मलेला दुजा ज्ञानदेव म्हणजे एकनाथ. त्याने भागवतात, त्यांच्या मोठ्या ग्रंथात, महत्वाच्या ग्रंथामध्ये म्हटलंय की अहो, मनुष्य देहाचे नि ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. खरंच जरा विचार करा. आपण मनुष्य म्हणून जन्मास आलो, संसार मांडला, प्रपंच केला, पण त्या प्रपंचाला परमार्थाचं कोंदण नको का? कोंदण हवं. काय कोंदण आहे बरं? प्रपंचच इतका चांगला करा, परमार्थाची आठवण ठेवा की नराचा नारायण व्हाल. मनुष्य देहाचे नि ज्ञाने, मनुष्य देहातलं ज्ञान करतं, काय सांगतं? सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे. मनुष्य तर योनीला अधिकार नाहीये, माणसाला आहे. एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने, ईश कृपा आहे, दिधला. म्हणजेच काय? तर आध्यात्मिकता ही आंतरिक पाहिजे, वरवरची नको, नकली नको. मी पुढे उल्लेख करणार आहे. मान मरातबासाठी नको, इमारती उभारण्यासाठी नको. आध्यात्मिकता आतून आली पाहिजे, आंतरिक. म्हणून उत्कट भगवत भक्ती, आंतरिक आध्यात्मिकता. आणि तिसरी गोष्ट कोणती? हे खास लक्षात घ्या. संत त्याला म्हणतात की लोकोद्धार केला पाहिजे. याला तुकारामांचं वचन मोठं छान आहे. त्यांनी पाण्यातून जाणारी नौका असते ना, त्याचा उल्लेख केलाय. नौका स्वतः जड असते, पण ती पाण्यावर तरते. स्वतः जड असून पाण्यावर तरते आणि लोकांना तारते. आज मोठमोठे पूल झाले. जुन्या काळामध्ये नदी ओलांडायला एकच मार्ग होता, पोहून तरी जा, नाही तर नौकेतून जा. आणि त्याचाच आधार घेऊन, दृष्टांत घेऊन सिद्धांत सांगताना तुकोबाराय म्हणतायत, तुका म्हणे नाव जनांसाठी उदकी ठाव, तैसे संत जाणा जगी, क्रिया करूनी दाविती अंगी. तुकोबांची वचनं सुभाषित असतात, नीट समजून घ्यावी लागतात. बघा, तुका म्हणे नाव, नाव म्हणजे नौका, काय करते? जनांसाठी उदकी ठाव. नाव ठाव घेते म्हणजे उभी राहते. कुणासाठी? स्वतःसाठी नाही, जनांसाठी, लोकांसाठी. नावेला पहिले तीराला जायचं नाहीये, नावेतून पहिले तीराला जाणार आहे. नाव साधन आहे, ती बिचारी नाही पैल तीरावर जात, ती आपली पाण्यातच राहते. जनांसाठी उदकी ठाव, तैसे संत जाणा जगी. नावेचा दृष्टांत आणि संतांचा सिद्धांत. तैसे संत जाणा जगी फार महत्वाचा आहे. क्रिया करूनी दाविती अंगी. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. नाही तर तुम्हाला मी सांगू, जीवनात अशी माणसं भेटतात की व्यासपीठावर मंत्रमुग्ध करणारं बोलतात, आणि व्यासपीठावरनं खाली उतरली की तीच ही माणसं का? इतका संशय यावा, इतके मातीचे पाय असतात. काय करायचं? संतत्वाला नाही मान्य आहे, नाही मान्य. आणि म्हणून क्रिया करून, स्वतः करून दाखवा. करून दाखवलं, आचार्य रात्रे म्हणायचे, आचार हाच खरा प्रचार आहे. बोलून प्रचार होत नाही, आचार हाच प्रचार.
क्रिया करूनी दाविते अंगी. म्हणून संत त्याला म्हणायचं की जो व्रतस्थ लोकोद्धार करतो. संत त्याला म्हणायचं की ज्याच्या ठिकाणी आंतरिक आध्यात्मिकता असते. संत त्याला म्हणायचं की ज्याच्या ठिकाणी उत्कट भक्तिभाव असतो. मी रामदासांचं आपलं उदाहरण सांगतो. रामदासांनी लिहिलं एक दस्तूर खुद्द पत्र उपलब्ध आहे, ऐतिहासिक पत्र उपलब्ध आहे. त्यात रामदास लिहितात, मज रघुनाथजी वेगळे अन्य कोणी जीवलग नाही. मला एका प्रभू रामचंद्राशिवाय दुसरा नातेवाईक नाही, जीवलग नाही. मज रघुनाथजी वेगळे अन्य कोणी जीवलग नाही. हे पत्र उपलब्ध आहे रामदासांचं. हे जर लक्षामध्ये घेतलं तर संत काय करतो हे आपल्या लक्षात येतं. आणि इथंच मला लक्षात येऊन द्यायचंय की संत आणि संस्कृती पाहिजे असेल तर संत ओळखायला शिका. कोणालाही स्पष्टपणे बोलतो, बुवाबाजी करणाऱ्या, नकली अध्यात्म सांगणाऱ्या, कॉर्पोरेट अध्यात्म सांगणाऱ्या खोट्या संतामाग बुवा माग धावू नका. ह्या आजच्या दुनियेमध्ये नकली अध्यात्मवादाचे मयासूर जन्मास आले. मयासूर, मायावी सृष्टी आहे त्यांची. ते स्वतःही फसतात म्हणजे परमार्थात आणि तुम्हालाही फसवतात. हे मी बोलत नाहीये, हे सगळं तुकारामांनी सांगितलंय, एकनाथांनी सांगितलंय, तुकडोजी महाराजांनी सांगितलंय, गाडगे बाबांनी सांगितलंय. किती सांगायचं संतांनी, आमच्यात फरकच पडत नाही. नाही, पण तुम्हाला संस्कृती पाहिजे असेल, सुसंस्कारित समाज पाहिजे असेल तर संत ओळखायला शिका. कसा ओळखायचा? आत्ता सांगितलेल्या 3 कसोट्यावर. अरे त्यानं तरी प्रपंच सोडायला पाहिजे ना, परमार्थ करायला पाहिजे ना, का तोही प्रपंचात अगदी लिप्त असेल? म्हणून नकली अध्यात्मवादाचे मयासूर हद्दपार करा. आणि दुसऱ्या बाजूनं असे संत शोधा की आत्ता मी म्हटल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं, शब्द पुन्हा उच्चारतो, आंतरिक आध्यात्मिकता, व्रतस्थ लोकोद्धार आणि उत्कट देवभक्ती हा त्रिवेणी संगम दिसला तर त्याला संत म्हणा, त्याला गुरु म्हणा, त्याला प्रणाम करा. नाहीतर रामदास म्हणाले, असे अडक्याला 3 गुरु मिळतात, ते त्यजावे. मला काय म्हणायचं ते लक्षात आलं. संत आणि संस्कृतीतला पहिला मुद्दा मी लक्षात आणून देतोय आणि पुढे जातो की फसू नका. अध्यात्माचा बाजार मांडलेल्या माणसांना शरण जाऊ नका. मग घरी बसून ज्ञानेश्वरी दासबोध वाचा, ग्रंथ हेच गुरु. ठीक, पुढे जाऊया. पुढे जाताना संत आणि संस्कृतीचा पहिला टप्पा मी सांगितला की ज्याला आपण मयासूर म्हणतो तो नको. आता जरा विचार करा, आपल्या सगळ्यांना प्रपंच आहे, पण जुन्या काळामध्ये, शंकररावजींच्या काळामध्ये, नंतर माझ्या पिढीमध्ये, माझ्या पुढच्या 2 पिढ्यांमध्ये स्वातंत्र्य मिळालं होतं, त्या कालखंडामध्ये माणसं समाजाचा विचार करायचे, माणसं कुटुंबाचा विचार करायचे. एकत्र कुटुंब पद्धतीचे दोष मला माहिती आहेत, मी नाकारत नाही, पण एकत्र कुटुंब पद्धतीचं जे एक दृढ बंधन होतं, अहो किती सुंदर होतं, किती छान होतं. सगळं आपण डोक्याला गुंडाळलंय का? कुठलंच नातं आपल्याला कळत नाही का? अरे ज्याला माता पित्यांचं नातं कळणार नाही त्याला मातृभूमीचं नातं काय कळणार आहे? ज्याला रक्ताचं नातेवाईक कळत नाही त्याला कुटुंबाबाहेरचा समाज बांधव काय कळणार आहे? आणि याला कारण, मी मान्य करतो की आता स्पर्धेचं जग आहे, मी मान्य करतो की आता रॅट रेस आहे, मी मान्य करतो की सुखाची साधनं मिळवायला पाहिजेत. पण प्रश्न असा, सुखाची साधनं मिळवण्यात जर आपण थकून गेलो, अंथरुण घालण्यातच आपण थकून गेलो, तर त्या अंथरुणावर झोपायचं कधी? अंथरुण मिळवणं, सुखाची साधनं मिळवणं चूक नाही, पण अमर्याद भौतिकवाद, अमर्याद व्यक्तिवाद,
प्रत्येकाला स्पेस पाहिजे, प्रत्येकाला पाहिजे, चूक नाही, पण त्याला एक लिमिट आहे, त्याला एक बंधन आहे. व्यक्ती समाजात जन्मते, समाजासाठी जन्मते, समाजासाठी मेली पाहिजे. हे विसरून चालणार नाही. कोणी आकाशात जन्मत नाही, आकाशातून पडला आणि भुईवर झेलला असं कोणीच नसतं. आपल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये समाजाचं ऋण आहे आपल्यावर. संत ते जागवतात. म्हणून नकली अध्यात्मवादाचा मयासूर नको आणि अमर्याद शब्द बघा, अमर्याद भौतिकवादाचा भस्मासूर पण नको. अमर्याद भौतिकवादाचा भस्मासूर. कारण हा भस्मासूर तुम्ही दूर केला नाहीत, थोडी सुद्धा सामाजिक बांधिलकी मानली नाहीत, थोडं सुद्धा कुटुंबाचं स्मरण ठेवलं नाहीत, थोडं सुद्धा चंगळवादाकडे पाठ फिरवली नाहीत, तर संतांची संस्कृती आणि आधी म्हटल्याप्रमाणे माझा देश जगद्गुरु होणं हे अशक्य आहे, हे लक्षामध्ये येईल. कारण शेवटी संस्कृती म्हणजे काय असते बघा, महत्वाचा टप्पा आहे. शेवटी संस्कृती म्हणजे काय असते, विनोबांनी सांगितले ती गोष्ट लक्षात घ्या ना. म्हणजे संस्कृतीची व्याख्या सोपी आहे. प्रकृती, विकृती आणि संस्कृती. कथाला सांगितली, परिचित आहे तुम्हाला, की चटकन लक्षात येईल आणि पुढे जाता येईल. मला भूक लागली आहे, भूक लागणं मनुष्याचा शरीर धर्म आहे, देह धर्म आहे. आणि समोर एक भाकरी आहे, तेवढीच मला भूक आहे, ती भाकरी मी घेतली आणि खाल्ली, अगदी हिसकावून घेऊन खाल्ली, ते प्रकृती आहे. पण एक भाकरी घेतल्यानंतर दुसरी भाकरी त्या ठिकाणी शिल्लक आहे, तर दुसरी भाकरी पण हिसकावून घेतो, कारण संध्याकाळला होईल, उद्याला होईल. पण शेजारी दुसरा माणूस आता दुपारीच भुकेला आहे, त्याला नको भाकरी, नको, मला मिळतीये ना. मग भूक भागल्यावर दुसरी भाकरी, तिसरी भाकरी, चौथी भाकरी संग्रह करण्यासाठी हिसकावून घेणं विकृती. भूक आहे म्हणून भाकरी खाणं प्रकृती. आणि संस्कृती काय, समोरची भाकरी दिसते आहे, मला भूक लागली आहे, मला ती खायची आहे. पण एक याचक आला की जो 3 दिवस उपाशी आहे, तर मी 1 दिवस उपाशी आहे, म्हणजे काल जेवलोय आजचा उपाशी आहे, तो 3 दिवस उपाशी आहे. मग माझी भाकरी त्याला देणं, त्याची भूक मोठी आहे म्हणणं, तो माझा बंधू आहे म्हणणं, तो माझा समाज बांधव आहे म्हणणं, तो समष्टी आहे म्हणणं, आणि त्याची सेवा म्हणजेच परमेष्टी. जनसेवा हीच ईशसेवा असं रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं ना. मग माझ्याजवळची भाकरी त्याला देणं, तेन त्यक्तेन भुंजिथा. ईशावास्य नावाचं उपनिषद आहे, त्यात सुंदर वाक्य, इसवी सन पूर्व 5000. काय माझी संस्कृती, तुमची माझी संस्कृती, इसवी सन पूर्व 5000. भगवद्गीतेच्या आधी, महाभारत रामायणाच्या आधी उपनिषद आहेत. तेन त्यक्तेन भुंजिता. त्याग करून भोग घ्या. काय गंमत आहे, त्याग करून भोग कसा घ्यायचा. अहो, त्या 3 दिवसाच्या उपाशी माणसाला भाकरी द्या, तो बोलणारे नाही कदाचित, पण त्यांच्या डोळ्यामध्ये कृतज्ञतेचा भाव दिसेल, तो तुमचा उपभोग आहे. त्याग करा, भोग मिळेल. परमार्थ करा, प्रपंच जमेल. निश्रेयस साधा, अभ्युदय जमेल. गीतेमध्ये 1878 मध्ये म्हटलंय, श्रीकृष्ण आणि अर्जुन हे अभ्युदयही सांगतायत आणि निश्रेयसही सांगतायत. आपली संस्कृती सहिष्णू आहे, वर्धिष्णू आहे आणि जयिष्णू सुद्धा आहे. आम्ही पांगळे नाही आहे, पण ही सगळी संस्कृती आमची जगाचा विचार करणारी संस्कृती आहे. ती त्यागाचा भोग, त्यागातून आनंद मिळवणारी आहे. संस्कृतीची व्याख्या आपण केली. ही संस्कृती म्हणजे सर्वभूत हित. कुठं मिळतं, संस्कृतीत मिळतं. आणि त्या संस्कृतीची जपणूक करणं हे तुमचं आणि माझं निश्चितपणे महत्वाचं कर्तव्य. आता याचा विचार केला तर मी जरा पुढे जाऊन म्हणणार आहे की तुमची आणि माझी जी संस्कृती आहे ना, ती भारतीय संस्कृती आहे. तिची जोपासना करणं म्हणजे संत आणि संस्कृती. जरा विचार करा, भारतीय संस्कृती. मला फक्त हिंदू संस्कृती नाही म्हणायचं,
मला हिंदवी संस्कृती म्हणायचंय, मला सैंधवी संस्कृती म्हणायचंय, मला भारतवर्षाची संस्कृती म्हणायची आहे, की जी संस्कृती सगळ्या रूढ धर्माच्या पलीकडचे. जगातले सगळे धर्म भारतात आहेत, त्यांनी आपलं उपास्य दैवताची पूजा जरूर करावी, पण मातृभूमी, भरतभूमी, हिंदवी संस्कृती, प्रभू रामचंद्र हे मानावेच लागतील. कारण त्या आमच्या रक्तात आहेत, त्या आमच्या भूमीच्या कणात आहेत, त्या आमच्या जलबिंदूत आहेत, ते मानावेच लागतील. ही संस्कृती संतांनी दिलेली आहे. मी 2 उदाहरणे सांगतो, एक अलीकडचं आणि एक पूर्वीच, म्हणजे संत आणि संस्कृतीचा धागा, अनुबंध तुमच्या समोर स्पष्ट होईल. एक उदाहरण असं आहे, 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मराठी चॅनल बघत होतो आणि बघत असताना त्यात एक दाखवलं गेलं की नाशिकचे 4 पत्रकार, त्याच्यामध्ये 2 मुलं आणि 2 मुली, ही सायकलवरून, पत्रकार सायकलवरून नाशिक ते रामेश्वर भारत यात्रेला निघाली. पत्रकार असण्यावर बरोबर कॅमेरे होते. त्याने विचार केला की दिशा फुटेल तसं आपण जाऊया, दिशा फुटेल तसं खेड्यातून जाऊया, महानगरातून जाऊया, शेवटी त्या हिंदी महासागरापर्यंत जाऊया आणि झोपडीतली माणसं, घरातली माणसं, महानगरातली माणसं कशी आहे त्याचा शोध घेत जाऊया. आल्यावर त्यांनी परत आल्यावर एक पुस्तक लिहिलं, काही ठिकाणी व्याख्यानं दिली. ते सगळं सुंदर आहे, वाचण्यासारखं आहे. पण मला भावलेलं आणि माझ्या विषया संबंधित सांगतो, ते 4ही तरुण, युवा युवती यांनी अभिमानानं सांगितलं की आम्ही नाशिक ते रामेश्वर, पंचवटी ते रामेश्वर, प्रभू रामचंद्राच्या भूमीमध्ये कोणत्याही खेड्यात, कोणत्याही झोपडीत, कुठल्याही गरीबातल्या गरीब माणसाच्या दाराशी संध्याकाळी गेलो तर आम्हाला त्या झोपडीतली माणसं या बसा म्हणायची, किती गरिबी असू दे, कुठून आलात विचारायची. आणि आम्ही देश बघायला निघालोय 4 तरुण म्हटल्यानंतर चकित व्हायचे. पत्रकार म्हटल्यानंतर एक आदर पण वाटायचा, कॅमेरेही त्यांना कौतुकाचे वाटायचे. आणि सगळ्या गप्पा गोष्टी झाल्यानंतर ती माणसं पहिला प्रश्न विचारायची, जेवलात का? संध्याकाळची वेळ आहे, रात्रीची वेळ आहे, निवारा पाय तर झाडाखाली करतील, सायकलला टेकून झोपतील, पण भूक, जेवलात का? आणि त्यांनी सांगितलं की हा अनुभव आम्हाला न चुकता 101% नाशिक ते रामेश्वर आला. मोठ्या गावातून आला, महानगरातून आला, पण झोपडीत आला. त्या झोपडीच्या गरीब माणसाच्या घरात काय असणाऱ्या गाडग्या मडक्यामध्ये माहिती नाही, पण दाराशी आलाय भारतीय माणूस, अतिथी देवो भव, तो भगवंताच्या रूपानं परीक्षा घ्यायला आलाय, म्हणून जेवलात का? हे आहे भारतीय मन, ही आहे भारतीय संस्कृती. त्याला इंग्लिशमध्ये एथॉस म्हणतात, माइंड सेट म्हणतात, मानसिकता म्हणतात. अलीकडचा प्रचलित शब्द भारतीय DNA म्हणतात. पुन्हा सांगतो, भरतभूमीमध्ये नांदणाऱ्या कुठल्याही धर्माला आपला विरोध नाही, पूर्वी नव्हता, आजही नाही. अहो सहिष्णुता सोडा, आम्हाला समरसता कळते. सहिष्णुतेचे ढोल वाजवू नका, सहिष्णुता पायाची आहे. आम्ही कळसाचा विचार करतो, समरसता. आणि म्हणून माइंड सेट, एथॉस, भारतीय मानसिकता, भारतीय मानसिकता, गंगा यमुनांची मानसिकता, कृष्णा कावेरीची मानसिकता, हिमालयाची हिंदी महासागराची मानसिकता, द्वारकेची जगन्नाथपुरीची मानसिकता, गुजरात पासून पूर्वांचल पर्यंतची मानसिकता हिंदवी संस्कृती आहे, हिंदवी भूमी आहे. शिवाजी महाराजांचा शब्द आहे, हिंदवी स्वराज्य आहे. हे झालं अलीकडचं उदाहरण. एक पलीकडचं उदाहरण सांगतो मी, मुद्दा अधिक स्पष्ट होईल. तर मोठ्या माणसांचा संदर्भ आहे. आपल्या सगळ्यांना एक तत्वज्ञ ऐकून आणि काहींना वाचून माहिती आहेत नक्की, जे कृष्णमूर्ती, फार मोठे तत्वज्ञ, जे कृष्णमूर्ती, मोठं व्यक्तिमत्व. ह्या जे कृष्णमूर्तीने एकदा जुनी गोष्ट आहे,
नागपूरचे गांधीवादी कार्यकर्ते आचार्य दादा धर्माधिकारी, हे मोठं व्यक्तिमत्व आहे. आचार्य दादा धर्माधिकारी, गांधींच्या बरोबरच, विनोबांच्या बरोबरच. ते जे कृष्णमूर्तींना भेटले असताना, गप्पा टप्पा चालल्या असताना, वार्तालाप चालला असताना, अचानक जे कृष्णमूर्तींनी दादा धर्माधिकाने विचारलं, तत्वज्ञ माणसाने विचारलं, काय हो, आपल्याला भांडवलदारी मन ओळखता येतं. तो जुना काळ होता, सोव्हिएट रशिया होता. आपल्याला भांडवलदारी मन ओळखता येतं, आपल्याला साम्यवादी मन ओळखता येतं, तसं भारतीय मन म्हणून काही आहे का? धर्माधिकारी थोडे चकित झाले 2 कारणानं. एक, कृष्णमूर्ती आपल्याला विचारतायत, आणि दुसरं, जे कृष्णमूर्तींच्या तत्वज्ञानाचा आपण थोडा अभ्यास केला तर जे कृष्णमूर्तींच्या तत्वज्ञानामध्ये आपलं जे मन आहे ना, या मनाला कुठलंही विशेषण लावणं मंजूर नाही. मनाला विशेषण नाही लावायचं, लावता येत नाही. मग असे जे कृष्णमूर्ती विचारतायत की भारतीय मन म्हणजे विशेषण आलं ना म्हणून ओळखता येतं का? जे कृष्णमूर्ती म्हणाले नाही. आणि काही मध्ये अडचण आली आणि तो वार्तालाप थांबला. पण ते मनातलं गेलं नाही धर्माधिकारींच्या. आणि नंतर एकदा त्यांना आणखीन एक मोठी व्यक्ती भेटली, ते नाव तुम्हाला ऐकून माहिती असेल, अच्युतराव पटवर्धन. म्हणजे मोठे क्रांतिकारक, 42च्या आंदोलनातले मोठे क्रांतिकारक अच्युतराव पटवर्धन, रावसाहेब पटवर्धन बंधू. या अच्युतराव पटवर्धनांचा तत्वज्ञानाचा अभ्यास मोठा होता. म्हणून अच्युतराव पटवर्धनांना, जो माणूस क्रांतिकारक होता, तत्वज्ञ होता, त्या अच्युतराव पटवर्धनांना दादानी विचारलं की काय हो, मला जे कृष्णमूर्ती असं म्हणाले, मी निरुत्तर झालो, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येतं का? आणि धर्माधिकाऱ्यांना पुन्हा धक्का बसला. अच्युतराव म्हणाले, हो येते ना. आणि त्याने उत्तर दिलं, अहो भारतीय मन ओळखायला सोपं आहे. ते म्हणाले, कसं? त्याने शब्द वापरले, भोग प्रवणता म्हणजे भारतीय मन नाही. सगळे मगाचे संदर्भ आहेत बघा. भाकरी, भोग प्रवणता म्हणजे भारतीय मन नाही. त्याग प्रवणता म्हणजे भारतीय मन. आणि पुढे त्याने भारतीय मन म्हणजे काय या संदर्भामध्ये विचार करताना आपण विचार करण्यासारखा आहे, लक्षात घेण्यासारखा आहे. अच्युतरावांनी भारतीय मन, इंडियन माइंड सेट, भारतीय मानसिकता म्हणून 5 लोकांची नावं घेतली. हे आमचे भारतीय मन, साम्यवादी, भांडवलदार. अशा मनापेक्षा आमचं मन वेगळं कोणतं? नाव बघा. पहिलं नाव आहे भगवान बुद्ध, दुसरं नाव आहे भगवान महावीर, तिसरं नाव आहे आद्य शंकराचार्य, चौथं नाव आहे अच्युतरावांनी घेतलेलं माऊली ज्ञानदेव, आणि 5वं नाव आहे स्वामी विवेकानंद. विवेकानंद, ज्ञानदेव, शंकराचार्य, महावीर जैन आणि गौतम बुद्ध. पुढे अच्युतराव म्हणाले, 5 नावं मी यासाठी घेतो की विचार करा, भारतीय मन ज्या पालख्या वाहत, आपण संतांची पालखी घेऊन जातो ना वारकरी, तो संदर्भ आहे. भारतीय मन ज्या पालख्या वाहत महाराष्ट्रात संतांच्या, आणि देशात विचार गेला तर देवाच्या. पण विचार करा, भारतामध्ये पालख्या वाहिल्या जातात, कोणीही त्या ठिकाणी भोई होतो आणि भक्त होतो, त्या राजे रजवाड्यांच्या असतात का? सत्ताधीशांच्या असतात का? धनाधीशांच्या असतात का? धराधीशांच्या असतात का? राजे रजवाड्यांच्या असतात का? नाही. भारताच्या इतिहासामध्ये कधीही लोकांनी पालख्या राजाच्या वाहिलेल्या नाहीत. मोठमोठे राजे होऊन गेले, सगळे वंदनीय आहेत, महत्वाचे, पण पालखी वाहणं संताची, पालखी वाहणं देवाची. का? संस्कृती. आणि हेच दुसऱ्या भाषेमध्ये आचार्य जावडेकर, जसे आचार्य कालेलकर, आचार्य भागवत, आचार्य धर्माधिकारी, तसे आचार्य जावडेकर. त्यांचं सुंदर पुस्तक आहे, आपण जरूर वाचा, आधुनिक भारत.
मी त्याला गीता रहस्याच्या तोडीचं पुस्तक म्हणतो. आधुनिक भारत, त्यात त्याने एक वाक्य लिहिलंय. भारतीय मानसिकता सांगणार आहे. काय वाक्य आहे बरं? तर भारतीय मानसिकता सांगणारं वाक्य असं आहे, भारतीय मनाला, आता हे पटणारं वाक्य आहे बघा, भारतीय मनाला ययाती प्रिय नाहीये, यती प्रिय आहे. आपण विसा खांडेकरांची कादंबरी वाचा, जुनी आहे पण मोठा पुरस्कार मिळालेली आहे, ययाती. त्या ययातीचा एक थोरला भाऊ आहे, त्याचं नाव यती आहे. त्या यतीची पूजा, यती योगी, यती समत्व योगी, यती गीता धर्म मानणारा, योगी अभ्युदय आणि निश्रेयस जाणणारा, यती आत्मोद्धारण लोकोद्धार करणारा, यती म्हणजे संत. म्हणून ययातीची पूजा नाही, भोग लंपटतेची पूजा नाही, स्वार्थ लंपटतेची पूजा नाही. प्रपंचही केला तर परमार्थाचं कोंदण करून मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधलाव. कृपा केली आहे आपल्यावर. संत आणि संस्कृती, हे भारतीय मन महत्वाचं आहे. आणि शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला विचाराला खाद्य म्हणून देणार आहे. पैकी अर्धा भाग तुम्हा सगळ्यांना परिचित आहे, पण अर्धा भाग नवा सांगणार आहे. तो मला संत आणि संस्कृतीचा कळस वाटतो. संत म्हटलं तर मुख्यतः तुम्हाला मला वारकरी संत आठवतात, आणि काही चूक नाहीये. कारण वारकरी हा प्रवाह संप्रदाय महाराष्ट्रामधला गंगेसारखा मुख्य प्रवाह आहे. गंगेमध्ये यमुना मिळते, गंगा यमुना, परंतु मुख्य प्रवाह गंगा. गंगेला नमस्कार, तसा वारकरी संप्रदाय गंगा आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदाय अन्य आहेत, महानुभाव आहेत, नाथ आहेत, दत्त आहेत, समर्थ आहेत. समर्थांचा उल्लेख मी करणार आहे. पण हा गंगेचा प्रवाह लक्षामध्ये तुम्ही घेतलात तर 4 संत बहिणाबाईने उल्लेख केलेले, आणि एका संताची मी भर घालणार आहे, कारण माझ्या अभ्यासातून आणि माझ्या पुस्तकातून मी सांगितलंय. वाक्यावर विचार करा. तुमच्यातले जे विचार करणारे असतील त्यांना माझं वाक्य कळेल. रामदास स्वामींना समर्थत्व देऊन आपण त्यांचं संतत्व हिरावून घेतलंय. रामदास स्वामींना समर्थत्व देऊन आपण त्यांचं संतत्व हिरावून घेतलंय आणि चूक केली आहे. कसं ते लक्षात येईल तुमच्या. संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेणे केला से विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस, भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकती ध्वजा. बहिणाबाई म्हणतायत, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले ओझा. आता या संतोक्तीमध्ये माझा अधिकार नाही, पण भक्ती आहे. म्हणून एक पंक्ती मी वाढवतो, ती अशी आहे, दास तुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. विचार करा. मगाशी मी सांगितलेलं वाक्य लक्षामध्ये घ्या. रामदास, रामाचे दास लक्षामध्ये घ्या. समर्थ आहेतच, पण रामदास. दास तुका मेळवावा, आणि काय करावं? हिंदवी स्वराज्य, आत्मोद्धार आणि लोकोद्धार. म्हणून दास तुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. सुहृदजन हो, तुम्ही मी महाराष्ट्रात जन्मलोय, त्याचं भौगोलिक नाव महाराष्ट्र आहेच, पण आध्यात्मिक नाव महाराष्ट्र आहे. म्हणून अटकेच्या पलीकडे भगवे झेंडे जाऊ शकले, पानिपतच्या लढाईमध्ये लाख फौज मारली जाऊ शकली, आणि लाल बाल पाल ही त्रयी पण जन्मास आली, ज्यात आपले लोकमान्य टिळक आहेत. महाराष्ट्र भौगोलिक नाव फक्त नाही आहे, ते महाराष्ट्र आहे, आणि त्याचा धर्म आहे तो हिंदवी स्वराज्य आहे, तो शिवछत्रपतींचा धर्म आहे. हे राज्य व्हावे श्रींची इच्छा आहे, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून दास तुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. हे परिचय तुम्हाला सगळ्यांना, जास्त बोलायला नको. पण मगाशी मी अगदी सुरुवातीला सिद्ध
अवतारी पुरुष, योगी, ऋषी यांच्यापेक्षा संत वेगळे आहेत म्हटलं. आत्मोद्धार आणि लोकोद्धार म्हटलं तर 5 संतांची नावं मी उद्धृत करतो. त्यांचं वाङ्मय तुम्ही वाचा की वर्तमान काळामध्ये सुद्धा संत झालेत. मध्ययुगातच फक्त संत झालेले नाहीत, आधुनिक काळात, अर्वाचीन काळात संत झालेत. त्यांनी संत आणि संस्कृती शिकवली आहे. त्यांनी आत्मोद्धार आणि लोकोद्धार शिकवलाय. त्यांनी मगाची संस्कृती भाकरी देणं शिकवलंय. कोण आहेत बरं? प्रथम नावं त्यांची सांगतो आणि मग त्यांच्यावरचं काव्य वाचून दाखवतो. पहिले आहेत गुरुदेव रानडे संत. दुसरे आहेत रत्नागिरी जवळच्या पावसचे स्वरूपानंद. तिसरे आहेत गीताईकार भूदान यज्ञ करणारे विनोबाजी. चौथे आहेत सद्गुरु गाडगे महाराज. आणि 5वे आहेत राष्ट्रसंत तुकडोजी. यांचं वाङ्मय वाचा. हे 5 संत आहेत आपले. पुन्हा सांगतो, अवतारी पुरुष, योगी, ऋषी या सगळ्यांना मी नमस्कार करतो, वंदन करतो, साष्टांग नमस्कार करतो. पण संस्कृतीचा विचार करताना माझ्यासारख्या काय विचारकाला जाणवतं की संत आणि संस्कृती हे प्रमेय जागलं पाहिजे. आणि जिथं जिथं मला संधी मिळते, जशी सरदेशपांडे कुटुंबाने दिली आहे, ही संधी मी घेतली आहे. जेव्हा श्रीकांत कुलकर्णींनी विनंती केली तेव्हा लगेच मी हो म्हटलं. का? मला याचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे, ते माझं कर्तव्य आहे एक विचारक म्हणून. आणि म्हणून बघा कोण 5 संत बरं? शब्द सोपे आहेत. अर्वाचीन संत झाले, जन उद्धारा शिणले, आध्यात्मिक व्याकरणा परमार्थाचे पाणिनी, आध्यात्मिक व्याकरणा गुरुदेवा संगे जाणा. गुरुदेव रानडे. ज्ञानदेवी झाली सोपी, स्वरूपानंदांची या हाती, गीतार्थाची तत्व खाणी, वदे विनोबांची वाणी. जसे ज्ञानोबा तुकोबा तसे विनोबा. गीतार्थाची तत्व खाणी, वदे विनोबांची वाणी. अंधश्रद्धा निर्मूलन गाडगे बाबा. श्रद्धा जागवी विवेका. गाडगेबांची कीर्तन आठवा. हिंसाचार, नवसायास, पशुबळी यांना कडाडून विरोध केलाय माणसानं. श्रद्धा आहे पण जागवी विवेका. विवेक शब्द रामदासांचा आहे. श्रद्धा जागवी विवेका, गाडगे बाबांच्या कौतुका. आणि अखेर कशासाठी हो संस्कृती? कशासाठी सरदेशपांडेने आयुष्य अर्पण केलं? देश हा देव असे माझा. अरे ज्याला समष्टी कळते त्याला परमेष्टी कळेल ना. याला समा दातार सर, तुम्हाला चुकून म्यूट केल्या गेलं. वरद तुला अनम्यूट. चालेल, आता येते सर. सर अजून म्यूट आहेत तुम्ही. नाही, अनम्यूट कराल? चुकून म्यूट झालंय, सॉरी. काय झालं? काय नाही. हा, आता बरोबर आहे. परफेक्ट, थँक्यू. श्रोतेजन हो, फक्त आवाज नाही 5 काढला. मिनिटं बंद केले ते पुढे आहे त्यात. सगळ्यांना फक्त 5 मिनिटात करावे असं विनंती करते मी. कोणीतरी अनम्यूट झालाय. सरांचा आवाज येत नाहीये त्याच्यामुळे. येस, थँक्यू. सर तुम्ही कंटिन्यू करू शकता. श्रोतेजन हो, 5 मिनिटात आपण समारोप करूया. पण तुमच्या सगळ्यांचं लक्ष माझ्या बोलण्याकडे असू दे. मुद्दा असा, गाडगे बाबा अर्वाचीन संत आणि तुकडोजींचं वैशिष्ट्य काय?
तर तुकडोजींनी ग्रामगीता लिहिली, भगवद्गीतेचं अनुसरण करून लिहिली आणि खेडी सुधारली. शेवटचा माणूस सुखी झाला तर आपला देश सुखी होईल. आणि आज आपल्याला पंतप्रधान तेच सांगतायत, अंत्योदय. म्हणून ग्रामगीता लाभे आम्हा, राष्ट्रसंताचा तो महिमा. हा नुसता संत नाही आहे, हा राष्ट्रसंत आहे तुकडोजी. म्हणून गुरुदेव रानडे, स्वरूपानंद स्वामी स्वरूपानंद, आचार्य विनोबा भावे, सद्गुरू गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी हे अर्वाचीन संत आहेत आणि ते आपल्याला संस्कृती शिकवतात. आणि या सगळ्याच्या माग विवेकानंद उभे आहेत. मी तर त्यांना भारत योगी विवेकानंद म्हणतो. कारण भारताचा विचार, मातृभूमीचा विचार जगाच्या पाठीवर जाऊन जर कोणी मांडला असेल, हिंदू धर्माची थोरवी मांडलीच, पण राष्ट्रभावना जागवली बाहेर आणि आत, ते स्वामी विवेकानंद भारत योगी आहेत. त्यांचा योग आणखी कुठला नाही आहे, भारत योगी आहे. आपण अभ्यास करा की लक्षात येईल. आणि त्या भारत योगी विवेकानंदांच्या वाक्यानं समारोप करूया. एवढं वाक्य मनावर कोरून ठेवण्यासारखं आहे. काय? आयुष्य ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमिका आहे. एकनाथ वेगळे काय म्हणाले? विवेकानंद तेच सांगतायत, धारा एक आहे, गंगेचा प्रवाह अक्षुण्ण आहे, खंड नाही, अखंड आहे ही परंपरा. म्हणून आयुष्य ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमिका आहे. एवढं मनावर कोरून ठेवलं तर आदरणीय आप्पा तथा शंकरराव सरदेशपांडे यांच्या पुण्यस्मृतीला आपण सर्वांनी, तुमच्याच कुटुंबातला एक घटक होऊन मी जी आदरांजली वाहिली ती सार्थकी लागली असं म्हणता येईल. एवढं बोलून थांबतो. नमस्कार. धन्यवाद. तुमचे संत आणि संस्कृती या विषयावरचे विचार खरंच मोलाचे वाटले. आणि खरा संत ओळखणं, त्याच्यानंतर मर्यादित भौतिकवाद या काळाच्या गरजा आहेत असं वाटतं. आणि आभार प्रदर्शनाकडे वळण्याआधी मी सगळ्यांना विनंती करते की त्यांनी म्यूटवर राहावं, पण व्हिडिओज ऑन करावेत. आपल्याला एकत्र एक फोटो घेता येईल त्यासाठी.